मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। तेजस्विनी सुमित गोरडे, प्रेरणा दीपेन पटेल यांच्याशी सुद्धा संवाद साधणार आहोत। भुजबळ फार्म नाशिक इथे राहणाऱ्या या कुटुंबाला आज आपण बोलतं करणार आहोत। सुरुवात करूया आजच्या गप्पांना। नमस्कार 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 नमस्कार। या उखाण द्राक्षांच्या वेलीचे आहे त्रिकोणी पान। बर, सुमित रावांचं नाव घेते राखून तुमच्या सगळ्यांचा मान। अरे वा, नाशिक आहे म्हटल्यावर द्राक्ष पाहिजेत। घ्या। तेजस्विनी माझी आहे सर्व कलांमध्ये कुशल। हां, आपण आल्याने आमचा दिवस झाला एकदम स्पेशल। काय सांगता? येस तुम्ही इंग्लिश मध्ये आपण म्हणतात ना चंद्राला मून, दीपेनचं नाव घेते आहे मी पटेलांची सून। क्या बात आहे। आकाशात उडतो पक्ष्यांचा थवा, हां, आकाशात उडतो पक्ष्यांचा थवा, प्रेरणाचं नाव घ्यायला उखाणा कशाला हवा। हां। कुठलं बालपण कुठलं तुमचं? कोपरगाव। कोपरगाव। हो. तुमचं? माझं प्रॉपर नाशिक। नाशिक। आणि तुमचं? कोपरगाव। प्रॉपर नाशिक। 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 अरे वा, पण कसं गेलं बालपण? छान होतं, खूप आनंदी होतं, खूप मजा केली आहे। आणि आता इकडे नाशिकला। द्या ओळख करून। आता कोण कोण आलेत? माझे वडील, नमस्कार। आई, नमस्कार। सासूबाई नमस्कार। आणि सासरे, नमस्कार। नमस्कार। नणंदबाई, हो बापरे, नमस्कार। आणि भाऊ, नमस्कार। आणि तो माझा लहान मुलगा राजवीर। हो. अरे वा वा, राजवीर। हा, राजवीर। ओळख? माझ्यासोबत माझी जेठाणी आल्या, नमस्कार। माझी बहीण, नमस्कार। माझा पुतना आणि माझा भाचा। अरे वा वा वा। पण कसं काय बालपण कसं गेलं तुमचं? आम्ही एक कोपरगावला राहायचो आणि तिथे शाळा आमची सोबतच झाली। प्रेरणा माझी मैत्रीण। बरं। आणि आम्ही एकाच शाळेत होतो, अगदी KG पासून 10th स्टँडर्ड पर्यंत आम्ही सोबत होतो। बेंच पार्टनर। हो का? हो, पण एकाच बेंचवर बसायचे? हो, पहिल्यापासून. पहिली एकच बेंच। पण मला सांगा, दरवर्षी जेव्हा एखादा पास होतो, पुढच्या इयत्तेत जातो, मग वेगवेगळ्या वर्गात पाठवतात ना? हो। मग तुम्हाला सगळ्या वर्गात एकाच बेंचवर कसं काय बसायला दिलं? आमचं नशीब इतकं चांगलं आहे की आम्ही नाशिकला पण लग्न करून इकडं आलो हां. आणि 1ली ते 10वी पर्यंत पण सोबतच होते। इतकं नशीब आमचं चांगलं आहे की मैत्रिणी असे एवढी आणि चांगली। शाळेचं नशीब इतकं चांगलं आहे की नशीब येताना बेंच नाही घेऊन आले। नाही, डिव्हिजन एकच असायची ना, त्यामुळं मग आम्ही जसं क्लास पास झालो नेक्स्ट वर्गात आम्ही सोबतच असायचो। मग आम्ही आमचं ठरलेलं की आपण दोघी सोबतच बसणार। घरं किती लांब होती? एक 5 मिनिटाच्या अंतरावर होती। हं. पण आमचं स्कूलमध्ये भेटणं व्हायचं। संडेला आम्ही व्हॉलीबॉल खेळतो दोघी पण, आम्ही ते प्लेयर आहेत। काय सांगता काय? ती आमची टीमची टॉसर होती आणि मी स्मॅशर होती। आता मला सांगा, टॉसर काय आणि स्मॅशर काय? मी बॉल वर उडवणार, असा टॉस करणार आणि ती स्मॅश करणार। पण हे घरात पण चालतं का हो? काय हो, तुम्ही सांगा हो. मी म्हणजे आतापर्यंत काही अजून अनुभव नाही आला तसा। पण छोट्या छोट्या गोष्टीवरून जर असा काही चेंडू मिळाला तर लगेच स्मॅश करतात। ते तर आता लेडीज आहेत तर कधी का। कसा आहे स्वभाव वहिनींचा? मनमिळावे हां. आणि सगळ्यांना सहकार्य करण्याची भावना, कोणी असो। तुमचा आवडता खेळ कुठला? मला क्रिकेट आवडतं पहिल्यापासून। लग्न कसं झालं? अरेंज मॅरेज। अरेंज मॅरेज। तुमचं? अरेंज मॅरेज। अरेंज मॅरेज। पण तुमची मैत्री इतकी वर्षाची काही राहिली, ती कशामुळे राहिली असं वाटतं? आणि आठवण जर सांगायची झाली तर कुठली सांगाल? आम्ही स्कूलमध्ये सोबत असायचो, त्यामुळे टिफिन खाणं वगैरे, आणि रिसेस हा टाइम 12 नंतर खूप उशीर होऊन जायचा। भूक लागल्यामुळे आम्ही कधी कधी लपून चालू लेक्चरमध्ये टिफिन खायचो दोघे जण। आजूबाजूला कळायचं नाही? म्हणजे आम्ही इतकं हुशार होतो दोन्ही, कोणाला सांगायला नाही पाहिजे असं। म्हणजे आमच्या मागची जी बेंच असायची त्या आम्ही कॉमन फ्रेंड होतो 5 जणी, त्यामुळे त्यांचा काही विषयच नव्हता। त्यामुळे आम्ही तेवढं प्लॅन करून बरोबर हळूहळू। टीचर आहेत, शिकवतायत, त्यांनी फळ्याकडे पाठ केली की तुम्ही खाल्लं, हो, पण परत त्या वळल्या की मग काय असं काहीतरी पडलंय असं ऍक्टिंग करायची। वेगळंच आहे हो की नाही? आता सध्या घरात कोण कोण राहता तुम्ही? माझे सासू सासरे, माझे मिस्टर आणि माझा एक लहान मुलगा आहे। पण सासूबाईंना कामाला लावता की नाही? नाही, असं नाही। नाही काय?
सासूबाईला कसं काय कामाला लावायचं? म्हणजे नाही ना, मी आहे ना, मी एकदम बरोबर आहे, स्मॅशर आहे. कसं काय मी माझ्या सासूबाईला लावणार कामाला? नाही लावत? नाही नाही नाही. काय हो, खरं काय? नाही हाय, तीच एकटी सांभाळून घेते सगळं काही. हो, आज तुम्ही बरंच सांभाळून घेताय. घरी जाऊन जेवण भेटणार ना. हो. पण काय हो, तुमचं बालपण इकडे, तुम्हाला आवड क्रिकेटची, तुम्हाला कुठल्या खेळाची आवड आहे? क्रिकेट सर. तुम्हालाही क्रिकेट आवडतं? वा वा वा. मग तुमची आता ओळख किती वर्ष? आमचे पण यांच्या म्हणजे लग्नापासून, बस आमच्या लग्नापासून ओळख झाली. जे लग्नात आम्ही म्हणजे माझ्या लग्नात आलेली ती आणि मी तिच्या लग्नात गेले तेव्हापासून सुरू झालं, म्हणजे 4-1 वर्ष. तेव्हापासून, 4-1 वर्ष. हा 4-1 वर्षापासून. तुमचं लग्न कसं जमलं? यांची आत्या आमच्या गावी असते, तर मग तिकडनं त्यांनी स्थळ आणलेलं माझ्या वडिलांकडे, त्या आत्यांनी. मग म्हणजे पुढच्या फॉर्मल गोष्टी झाल्या आणि मग फायनल. काय हो, काय आठवतंय तुम्हाला? पहिल्यांदा भेटायला गेलो, ती कॉलेजला आहे, तर कॉलेजला आम्ही डायरेक्ट भेटायला गेलो, तिला न सांगता. त्यांचे आई वडील आम्ही सोबत आले होते. असं तिथे आमची चर्चा झाली पहिल्यांदा कॉलेजमध्ये. काय चांगलं ठिकाण निवडलं होतं. आणि तिथून मग ती भेटायला आली. मग पुढे आई वडिलांनी विचारलं थोडंसं. तुम्ही नाही? नाही, पहिल्यांदा तर मग नंतर जेव्हा मला पण वाटलं की आहे योग्य आई वडिलांनंतर, मग पुढचा एक फॉर्मॅलिटी, मग बघण्याचा कार्यक्रम झाला आमचा नंतरचा. आणि लगेच ठरलं लग्न? हो. तुम्हाला टेन्शन नाही आलं कॉलेजमध्ये डायरेक्ट आले म्हटल्यावर? नाही, ऍक्च्युली मी जिथे वर्किंग आहे ना त्या कॉलेजमध्ये मी प्रोफेसर आहे, तर ते तिकडे आले होते. मला वाटलं विद्यार्थी असताना. नाही. तुमचं कसं काय हो? आमचं पहिल्यांदा म्हणजे माझे आजोबा त्यांच्या आजोबाला ओळखायचंय, त्या हिशोबाने कोपरगावला आमची पहिली घरीच मीट झाली. आजोबा ओळखत होते यांच्या आजोबा? तुम्ही नव्हता ओळखत? नाही, आजोबांनी रेकमेंड केलं की हे कुटुंब खूप चांगलं आहे असं, आणि याच्यात एक मुली आहे असं चांगलं आहे, आपण करू शकतो. नाही, पण तुम्ही आधी कधी बघितलं नव्हतं कोपरगाव मध्ये? नाही, असं नाही. नंतर ते फॅमिली दोन्ही भेटल्यानंतर दोघांचं. तुम्ही कधी मॅच बीच बघायला गेले नाही? नाही. तुम्ही बघितलं या दोघींना खेळताना? सोबत नाही बघितलं, इंडिव्हिज्युअली हिला फक्त बघितलंय. असं इंडिव्हिज्युअली बघितलं. कधी? आमचं कॉलेज गव्हर्नमेंट कॉलेज पुण्याला आलेली असताना तेव्हा तिथे एक व्हॉलीबॉल कोर्ट होतं. तर तिथे ॲज अ स्पोर्ट्स पर्सन म्हटल्यावर बॉल बघितल्यावर तर काही विषयच नाही, तिने खेळून दाखवलं मला. लग्नानंतर ना की लग्नाच्या आधी? लग्नानंतर. तुम्ही? लग्नानंतरच बघितलंय. हो का? अच्छा. म्हणजे चांगले खेळतात दोघे. मग मी काय म्हणतो, चिडचिड झाली तर एक चेंडू त्यांच्या हातात देऊन खेळत बसा दोघींना सांगायचं. असं नाही करता येत? चांगली आयडिया आहे तसं. बघा, माझं आठवण ठेवा फक्त. किती वर्ष झाली लग्नाला? 5 वर्ष झाली. 5 वर्ष. हो. कसं काय? खूप छान आहे, म्हणजे आधीपासून सगळ्यांना सांभाळून घेणं, नंतर प्रत्येकाला सहकार्य करणं आधीपासून असं आहे. आता तुम्ही प्रोफेसर आहात, तुम्ही कुठला विषय शिकवता? कम्प्युटर सायन्स. मग तुम्हाला वर्गात कोण डबा खात असेल चोरून तर कळतं? हो, समजतं. मग तुम्ही अशा वेळेला पनिशमेंट करता की दुर्लक्ष करता? नाही, मी रागवते. विद्यार्थी असताना जे केलं ते शिक्षक झाल्यावर का रागावता? त्यांचा स्वभाव कसा आहे म्हणालात तुम्ही? वहिनींचा? त्यांचा चंचल स्वभाव आहे थोडा. तुम्हाला विचारतो, मिस्टरांचा स्वभाव कसा आहे ते तुम्ही सांगितलंच नाही ना, ते सांगा आता. मिस्टरांचा स्वभाव तुम्हाला दिसूनच कळणार, ते एकदम शांत आहे. हो. बरोबर, पण मधून एकदम असं ज्वालामुखी सारखे. काय खुश झालो होतो मी हो. लोकांना असं वाटतं की मी एकदम अशी डेंजर आहे आणि ते एकदम शांत आहे, पण असं नाहीये. खरं तर पूर्ण उलट आहे इकडं, खरंच उलट आहे. ते मलाच माहितीये कसं आहे. म्हणजे इतकं छान तुम्ही वर्णन केलं, असं उंच डोंगरावर घेऊन गेल्या नंतर तिला ढकलून. पण आता तुमच्याबद्दल घरातले काय म्हणतायत ते ऐकायचं. सांगा सुनेबद्दल. सुनबाई छान आहे, हा, जॉब करते, ते सगळं सांभाळून, जॉब सांभाळून भरपूर मदत करते घरामध्ये. थोडी तापट पण आहे, पण आणि तो तापटपणाचा म्हणजे उपयोग पण होतो, फास्ट होतं सगळं काही मग. आणि बाकी सगळं शांत आहे. आणि मुलगा तर शांतच आहे, लग्न झाल्यापासून अजून शांत झाला. लग्नानंतर शांत झाला. सुनबाई हुशार आहे एकदम, आणि नवीन शिकण्याची आवड आहे. सगळं घरच्यांची काळजी घेते. माझे कोणी मित्र आले, नातेवाईक आले,
सर्वांची एकदम स्वागत वगैरे चांगलं असतं, एकदम तिचं करायचं काम एकदम मन मिळावं आहे ती तशी. स्वभाव चांगला आहे तिचा, शिस्तप्रिय आहे, सगळं वेळेवर लागतं तिला, चांगली सर्वांना सांभाळून घेते. किती मुलीचं कौतुक कराल, जावयाबद्दल बोला ना. जावई तर चांगलेच आहे. अच्छा, हो हो, ते तिला सांभाळून घेतात, हे महत्वाचं. जावई तिचा जास्त स्वभाव. चांगले आहेत हो मुलीपेक्षा. हो, लहानपणापासूनच मुलीचा स्वभाव खूप चांगला आहे, हुशार आहे आणि नावलौकिक कमावणारी, समंजस आहे, सगळ्या गोष्टींची तिला परिपाक आहे. अरे वा. आणि जावई गणपती बाप्पाचाच अवतार आहे. बोला नणंदबाई. ॲक्च्युली ती वयाने माझ्यापेक्षा बरीच लहान आहे, पण ती खूप समजदार आहे, आम्हाला सगळ्यांना खूप सांभाळून घेते. मी पण वर्किंग असल्यामुळे जास्त जायला मिळत नाही मला, पण आग्रहाचं आमंत्रण असतं मात्र. पण मी पण माझं सांभाळूनच जाते, उद्या नको म्हणायला की नणंद सारखी येते. तुम्ही कुठे असता? आम्ही जवळच आहे राहायला, भुजबळ फार्मलाच राहतो. पण तरी जात नाही तुम्ही? जाते महिन्यातनं 15 दिवसातनं एक हो, उगाच तो कोणी तो व्हॉलीबॉल खेळायला. बोला. प्रेरणा स्वभाव खूपच प्रेमाळ आहे आणि स्पोर्ट्स पर्सन आहे म्हणून ते पोरांची काळजी घेते, पोरांना बसून देत नाही, म्हणजे मोबाईल टीव्ही कमी, खेळायला चला. अरे वा. आणि एव्हरी स्पोर्ट्स, सगळ्या स्पोर्ट्स मध्ये माहेर येते. वा वा वा. आणि त्यांच्याबद्दल काय सांगा? आणि तेही खूप चांगले आहे, त्यांनी सांभाळून घेतलेले म्हणून. प्रेरणाची मोठी बहीण असल्यावर तिच्यामुळं मला सगळ्यांपासून राग मिळत होता. हो, शिक्षा तुम्हाला आई पण रागवती, काकू पण रागवती, तिच्यामुळे मला रागवतात सगळे. कारण ह्या काय करतात, काही मस्ती करतात आणि खाली वागतात. पकडतात तुम्ही ना. हो, पकडावंच लागतं ते, हो की नाही? त्यामुळे सगळी शिक्षा तुम्हाला. आणि ते कसे आहेत? ते पण खूप चांगले जावई बाबू, खूप शांत आहे. ऍक्च्युली मी पण तिला म्हणते की खरे की त्यांनी तुला इतकं सपोर्ट केलंय आणि इतके शांत आहे, तू इतकी मस्ती आहे तरी पण ते झेलतायत. सगळ्यांना काळजी आणि टेन्शन तुमचं नाहीये, त्यांचं आहे. माझी मासी आहे ना, एकदम आई जशी आहे. क्या बात आहे. बघितलं, इतकं छान बोलतायत. हे सगळे घरातले बोलले. या दोघांपैकी कोण आपल्या बायकोला बक्षीस मिळवून देणार ते आता आम्ही बघणार आहोत. आणि त्यासाठी हा खेळ आहे. बघूया कोण बाजूबंद मिळवून देणार आपल्या बायकोला. असंच्या असं चित्र या तुकड्यांमध्ये आहे, ते जोडून पूर्ण करायचं आहे. 1 2 3 चला, वेळ सुरू झाली. तिकडचं झालं, अभिनंदन. झी मराठी कडून हा बाजूबंद मिळाला. झी मराठी कडून चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. झी मराठी कडून चांदीचं नाणं, ही भेटवस्तू. अभिनंदन. यांचा स्वभाव कसा आहे? शांत खूप आहे, पण मग चिडले असं, पण मग समजून घेता, समजून सांगता मला. मी दोघेही शांत आहे. हो, म्हणजे आमची जोडी अशीच आहे की तिचेही मिस्टर शांत आहे, माझे मिस्टर शांत आहे, आम्ही दोघी खूप म्हणजे आगाऊ. मी नाही बोललो, तेच बोलले म्हणून बरं झालं. नाही, ऍक्सेप्टेड. पण चांगलं आहे. आगाऊ म्हणजे ऍक्टिव्ह म्हणा किंवा आगाऊ म्हणा, दोन्ही पण. मी आगाऊ म्हणणारच नाही, याला मी आम्हाला असं की काम व्हायलाच पाहिजे, कसं काय उशिरान झालं असं. पण ते तुम्ही सांगितलेली सगळ्या गोष्टी लगेच करतात ना, लक्षात ठेवून. कशाला चिडायचं? नाही, पण कधी कधी नाही करतात ना. काय? कधी कधी सांगितलं की या वेळेला पोहोचून या, तर येतच नाही, अर्धा तास उशिरानेच येतात, असं असतं. कुठे असतं हो? सर आपले शॉप आहेत, प्लायवूड हार्डवेअर रिटेल शॉप आहे. तर आता बिझनेस पर्सन आहोत तर थोडा उशीर होणारच सर. बरोबर आहे. कसलं शॉप आहे? प्लायवूड अँड हार्डवेअरची शॉप आहे सर. मग नेमका सुतार येतो तेव्हाच. तुम्ही काय करता? तुम्ही बोलवता तेव्हाच येतो, तर ते काय करणार? या गोष्टी सगळं काय सांगायचं नाही तर काय. आणि तुम्ही आपल्या घरी आल्यावर रन्ना मारता, असं नाही करायचं, हो की नाही? पण आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? क्षमा म्हणण्यापेक्षा सर मी या सगळ्यांची आशीर्वाद मागेल की इथून मागे आणि इथून पुढे त्यांनी मला कायम सपोर्ट केला आहे, त्यामुळे मला खूप नवीन नवीन अपॉर्च्युनिटीज मिळाल्या. तसाच आशीर्वाद कायम माझ्यासोबत असू द्या, अशी मी त्यांना विनंती करते. की मी क्षमा मागेल तर मुलाची, आईवडिलांची, कारण नोकरीमुळे मी पाहिजे तेवढा वेळ त्यांना देऊ शकत नाही.
नाही, मी आशीर्वाद मागेल, सगळ्यांचे आशीर्वाद. सॉरी म्हणायचं असेल तर कोणाला? तुम्हाला तर मुद्दाम सांगितलं आम्ही सॉरी माझे हजबंड ज्वालामुखीला त्यांना ज्वालामुखी म्हटलं त्याबद्दल असं नाही 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 काही अशी भूल झाली, अशी चूक झाली तर माफ करून द्या असं. तुम्ही? मी धन्यवाद म्हणेल घरी आई वडिलांना, हिला पण, की सगळं घरामध्ये सांभाळून घेते. आणि आता या गप्पा सुरू असताना आजच्या भागात तेजस्विनी वहिनी आणि प्रेरणा वहिनी या दोघींपैकी कोण जिंकणार पैठणी ते बघणार आहोत. या दोन्ही खेळाडू, या दोघींना आज एक छोटंसं आव्हान आहे. समोर 2 पिवळ्या रंगाचे स्टंप ठेवलेले आहेत आणि दोघींनाही 10-10 संधी मिळणार आहेत. टेबलवर असलेल्या त्या स्टंपमध्ये अचूक या विशिष्ट अंतरावरती उभं राहून ही रिंग टाकायची आणि ती रिंग त्या स्टंपमध्ये जायला पाहिजे. आज बघूया कोण जिंकणार. इतकी वर्षे एका टीममध्ये होत्या, आत्ता दोघी वेगवेगळ्या टीममधून खेळणार आहेत. तेव्हा सर्वाधिक गुणसंख्या ज्यांची होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. चला बघूया कोण जिंकणार पैठणी. उपविजेत्या ठरल्या प्रेरणा वहिनी, त्यांना झी मराठीकडून हा तन्मणी अभिनंदन. आणि आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या तेजस्विनी वहिनी, त्यांना झी मराठीकडून मिळत आहे ही सोन्याची नथ. तेजस्विनी वहिनींना मिळत आहे तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून पैठणी. अभिनंदन. या सर्वांच्या सुखासाठी आणि आपणा सर्वांच्या सुखासाठी प्रार्थना करून आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.